पुष्कळ वेळा असे दिसून येते की जो देवाची सर्वात जास्त पूजा करतो तो सर्वात जास्त दुःखी असतो, तर जो नास्तिक देवावर विश्वास ठेवत नाही, कधीही पूजा करत नाही आणि कधीही संतांची सेवा करत नाही, तो सर्वात आनंदी जीवन जगतो. अशा गोष्टी पाहून कधीकधी असे वाटते की देव चुकीचा आहे, देवाचा न्याय चुकीचा आहे. ही कथा नाही, हे प्रत्येकासोबत घडते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला यामागचे कारण सविस्तरपणे सांगणार आहोत. याचे उत्तर खुद्द भगवान श्रीकृष्णांनी दिले आहे. जे लोक जास्त पूजा करतात ते दुःखी आणि त्रासलेले का असतात, याचे उत्तर भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भागवत गीतेच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे दिले आहे. चला तर मग पुन्हा सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्हीही भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहिलंच पाहिजे. आजच्या सादरीकरणाची सुरुवात करूया मित्रांनो. ही गोष्ट द्वापार युगाची आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात संवाद झाला होता. तेव्हा अर्जुनने भगवान श्रीकृष्णाला विचारले की माधव, जे लोक जास्त पूजापाठ करतात तेच बहुतेक दुःखी आणि त्रासलेले असण्याचे कारण काय? आणि जे देवाचे नावही घेत नाहीत, भगवंताचे अजिबात स्मरण करत नाहीत आणि नेहमी चुकीच्या कामात गुंतलेले असतात, मी त्या लोकांना आनंदी पाहिले आहे. यामागील रहस्य समजवण्याची कृपा करा. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एका छोट्या कथेच्या आधारे उत्तर दिले. आपण या छोट्याशा कथेबद्दल सांगतो. मित्रांनो, एका गुरुचे 2 शिष्य होते. ते दोघेही सुशिक्षित विद्वान होते. त्यांच्यातील फरक एवढाच होता की एक देवावर विश्वास ठेवणारा होता आणि दुसरा देवावर विश्वास नसणारा नास्तिक. एक जिथे जिथे देवाची कथा असायची, जिथे सत्संग असेल, जिथे भजन असेल तिथे धावत जाऊन ऐकायचा, पूजा पाठ करायचा. दुसरा शिष्य या सर्व गोष्टींपासून दूर होता. तो दारूही प्यायचा. दुसऱ्या शिष्याला अनेक वाईट सवयी होत्या. एके दिवशी काय झाले की शिष्य दारू पिऊन चालत असताना मूर्खपणाने बोलत होता. रस्ता जो त्याच्या घरी जात होता आणि अचानक त्याला वाटेत पैशांनी भरलेली पिशवी दिसली. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो मोठ्याने ओरडून सर्वांना सांगतो, आज मला पैशांनी भरलेली बॅग सापडली. माझा जीवन यशस्वी झाले आहे. पैशाने मी माझ्या आयुष्यातील सर्व गरजा पूर्ण करेन. तर दुसरा मित्र मंदिरातून भजन करून त्याच्या घरी जात होता. अचानक त्याच्या पायात एक मोठा काटा रुततो आणि त्यातून रक्त वाहू लागते. तेवढ्यात दुसरा शिष्यही तिथे पोहोचला आणि हसून त्याला म्हणू लागला की, सगळ्यात जास्त पूजापाठ करणारा तू, देवाची पूजा करतोस, काय दिले देवाने तुला? मी कधीही मंदिरात गेलो नाही किंवा मी कधी चांगले केले नाही. माझ्या घरी देवाचे मंदिर देखील नाही. मी कधीही सत्यनारायणाची कथा केली नाही. तरीही मी खूप संपन्न आहे. मी श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशाची कमतरता नाही. मी सर्वात आनंदी जीवन जगत आहे. त्याच्या बोलण्याने शिष्याला चिडचिड होऊ लागली आणि त्याने स्वतःशीच विचार केला, हो, तो खरं बोलतोय. मी इतकी पूजा करतो आणि तो काही नाही. असा विचार करून तो आपल्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना तोच प्रश्न विचारला. गुरुजी हसतात आणि सांगतात, देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. तो माणसाच्या क्षमतेनुसार फळ देतो. देवाने तुझ्या पायात काटे आणि त्याला पैशांनी भरलेली पिशवी मिळाली. आज तू मरणार होतास. तू देवळात गेलास म्हणून वाचलास. देवाची पूजा केलीस. हे एकच कारण आहे. तू मरण्याऐवजी फक्त काटा पायात रुतला. आता तुझ्या मित्राबद्दल बोलूया. त्याच्या मागच्या जन्मी तो एक महान संत होते, म्हणून आज त्यांचे नशीब बदलणार होते. ते कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक बनणार होते, परंतु या जन्मात त्यांच्याकडून काही चांगले झाले नाही, म्हणून त्यांच्या पूर्वपुण्याईनुसार त्यांना फक्त थोडे पैसे मिळाले. देवाला दोष देणे थांबवा. वर्तमानाचा सदुपयोग करा. भविष्य स्वतःच सुधारेल. अशा प्रकारे त्याचे डोळे उघडले आणि तो पुन्हा त्याच्या पूजेला गेला. तर मित्रांनो, आज आम्ही एवढीच अपेक्षा करतो. जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.